नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी JEE मेन्सच्या माध्यमातून NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूटसाठी ॲप्लिकेशन्स प्रक्रियेमध्ये ते गेलेले असतील. काही विद्यार्थी जे IITसाठी पात्र होते त्यांनी IITसाठी ॲप्लिकेशन प्रक्रिया केलेली असेल, तर त्या जोसाच्या माध्यमातून पहिला राऊंड ऑलरेडी पब्लिश झालेला होता. त्या रिपोर्टिंगसाठी 26 तारखेपर्यंत वेळ होता आणि यानंतर पुढच्या राऊंडचे विद्यार्थी वाट पाहत होते, जे की ऑफिशियल जे शेड्यूल आहे त्यानुसार 30 जूनला हा निकाल अपेक्षित होता, जो की सकाळी 10 वाजता. परंतु हा निकाल जो आहे तो काल सायंकाळी 5 वाजता उपलब्ध झालेला आहे आणि त्यानुसार बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे येते त्यांचे कॉलेज अपग्रेड होताना त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. थोडक्यात ज्या मुलांनी जोसाच्या प्रक्रियेत भाग घेतलेला होता, JEE मेन्सच्या माध्यमातून IIT, NIT, IIIT आणि GFTIसाठी आणि ॲडव्हान्सच्या माध्यमातून IITसाठी अशा विद्यार्थ्यांनी आपली अलॉटमेंट आता बदललेली आहे का, चेंज झाली आहे का, हे आपण नक्की बघा. ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं असेल, ज्यांनी फ्लोटचं ऑप्शन निवडलं होतं, तर त्या विद्यार्थ्यांना आपण लॉग इन करून आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड वापरून आपलं जे नवीन अलॉटमेंट लेटर आहे ते नक्की आपण त्या ठिकाणी डाउनलोड करून ठेवा. जर भविष्यात तुमचं कॉलेज बदललं नाही तर हे अलॉटमेंट लेटर मग तुम्हाला रिपोर्टिंगच्या वेळेस कामाला येईल. आणि ज्या मुलांचं कॉलेज चेंज झालेलं नाही आहे, बदललेलं नाही आहे, ऑलरेडी जे कॉलेज होतं तेच त्यांच्याकडं आत्ता पण त्यांचं अलॉटमेंट त्याच ठिकाणी आहे, अशा विद्यार्थ्यांना काही करायचं नाही आहे. अजून येणाऱ्या पुढच्या काळामधलं जे राऊंड असेल त्याची अलॉटमेंटची वाट त्यांना त्या ठिकाणी पाहिजे. तर काल 30 जूनला सायंकाळी 5 वाजता अलॉटमेंट पब्लिश झालेली आहे आणि आता रिपोर्टिंगसाठी आता ज्या मुलांना मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी फ्रीज करण्याचं ऑप्शन उपलब्ध आहे. ते स्लाईडसुद्धा करू शकतात, पण स्लाईडला आपण ऑप्शनात घेऊच नका. एक आपण ऑलरेडी फ्लोट केलेलं आहे, वरचे ऑप्शन आपल्याला पाहिजेत. दुसरं, मिळालेलं जर आपल्याला आता फायनल करायचं असेल तर आपण फ्रीज करून मग संबंधित कॉलेजला आपल्याला रिपोर्टिंग करायचं असणार आहे. तर ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करणं, फीस पेमेंट भरणं आणि रिपोर्टिंगसाठी आपल्याला त्या ठिकाणी जे तर 3 जुलैपर्यंत रिपोर्टिंगसाठी वेळ आहे, 5 वाजेपर्यंत. सो ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज फ्रीज करून रिपोर्ट करायचं असेल तर त्यांनी ते 3 जुलै पूर्वी करणं अपेक्षित आहे. आणि ज्यांना अजून पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे, फ्लोट केलेला असेल, ऑप्शन बदलला असेल तरी आपण राऊंडमध्ये आहात, पुढच्या राऊंडसाठी आपला विचार होईल. बदललेलं नसेल तरी आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तरी त्यासाठी आपल्याला काही करायचं नाही आहे, त्यासाठी पण आपला पुढे विचार होईल. फक्त जे फ्रीज करतील त्यांना मात्र 3 जुलैपूर्वी रिपोर्ट करायचा आहे. ज्यांना या राऊंडमध्ये पहिल्यांदा अलॉटमेंट झालेली असेल, फर्स्ट टाईम पहिल्या राऊंडमध्ये मिळालं नव्हतं, या राऊंडमध्ये मिळालं असेल तर कृपया आपलं मिळालेलं कॉलेज हे फ्लोट करा, म्हणजे हे कॉलेज आपल्या हातात राहील आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता येईल. सो जे मुलं जोसाच्या प्रक्रियेत होते त्यांनी कृपया दिलेल्या सूचनांचं पालन करा. या संदर्भामध्ये काही पण आपल्याला प्रश्न असेल तर आपण कमेंटमध्ये मेन्शन करा, त्या ठिकाणी मी त्याला नक्की उत्तर देईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.